आपल्या एडीसीसी बँकेने नुकतीच एक जाहिरात पब्लिश केली। लिपिक या पदासाठी तब्बल 687 जागांची ही जाहिरात आहे। विद्यार्थी मित्रांनो, 687 जागा म्हणजे खूप मोठी सुवर्ण संधी आहे। यदा कदाचित तुम्ही जर नगर जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधीच आहे। घरचे सगळे काम करून हा जॉब आपण करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलंय की या पदासाठी ते एक 90 मार्कांची 90 प्रश्नांची 90 मिनिट देऊन एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहे। एक सीबीटी असणार आहे, त्याच्यामध्ये 90 प्रश्न 90 मिनिटं आणि 90 मार्क असणार आहे। या 90 प्रश्नांसाठी त्यांनी सिलेबस डिक्लेअर केलाय। मराठी यासोबत इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित, अर्थशास्त्र यासोबत IT आहे, संगणक आहे। विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 12 ते 15 प्रश्न मराठी या घटकावर ते विचारणार आहेत। म्हणजे 12 ते 15 मार्क ते मराठी ग्रामर आणि शब्दसंग्रह यावर ते विचारणार आहेत। कशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत आजच्या सेशनमध्ये आज आपण ते बघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपलं कोणतंही यूट्यूबचं सेशन बघा, आपण नुसतं प्रश्न उत्तरांचा खेळ अजिबात खेळत नाही। प्रश्न काय आला, तो कसा कन्स्ट्रक्ट झाला, त्याचे 4 पर्याय काय, करेक्ट पर्याय कोणता, तोच का बरोबर, त्याच्या संदर्भाने तुमच्याकडे काय माहिती असली पाहिजे, सगळ्या गोष्टीचं प्रॉपर ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज देखील करणार आहे। तर चला मग सेशनला सुरुवात करूया। आज आपण लिपिक या पदासाठी जो मराठी हा घटक आहे याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील, काही अतिसंभाव्य प्रश्न घेऊयात, त्यांना सोडवूयात, त्यासोबतच तेच बरोबर ऑप्शन का आहे ते देखील बघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चांगली सुवर्ण संधी आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की या 687 पदांपैकी एक पद मला पाहिजे, प्रॉपर स्टडी आपल्याला करायचंय, तर तुमच्यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल करून देत आहोत। बॅच ही 23 सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे। या बॅचमध्ये सगळे विषय, आता जे विषय सांगितले सगळ्या विषयांची तयारी आपण करणार आहे। सगळ्या विषयांसाठी प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे, सीबीटी बेस्ड, कॉम्प्युटरवरच परीक्षा होणार आहे। तशा पद्धतीने काय होईल, तिथला फील तुम्हाला इथे येईल। यासोबत फुल लेंथ टेस्ट पण तुम्हाला असणार आहेत। इथं प्रत्येक टेस्टचं ॲनालिसिस देखील होतं। म्हणजे काय की आपल्या कम्युनिटीमध्ये, आपल्या ॲप्लिकेशनवर जेवढ्या लोकांनी ह्या टेस्ट दिल्या त्याच्यामध्ये तुमची रँक किती, कोणते प्रश्न बरोबर, कोणते चुकले तर ते का चुकले, त्याचं ॲनालिसिस इन डिटेल प्रोसेस इथं आहे। म्हणजे तुम्हाला टेस्ट दिल्यानंतर सगळं ॲनालिसिस इथं भेटतं। यासोबत तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स देखील आपण प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून तुम्हाला बाहेरून बाजारातून काही बुक्स आणा, हे करा, असं करायची गरज पडणार नाही। सगळे स्टाफ जो आहे आपला अनुभवी आहे, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात त्यांचा भरपूर अनुभव आहे। कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कशा खास खळगे असतात, इन डिटेल गोष्टी आपण इथे शिकायला भेटणार आहे। या बॅचमध्ये तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स देखील आम्ही घेणार आहोत। याच्यामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांना बऱ्याचदा काय होतं, बॅचमध्ये शिकले पण त्यांना डाऊट्स क्रिएट होतात, ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये जर त्यांनी विचारले तर लगेच त्यांना तो डाऊट क्लिअर होतो। म्हणजे त्या संदर्भाने प्रश्न आला तर त्याचे मार्क जात नाही। विद्यार्थी मित्रांनो, जॉईन करायचं असेल तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। ही जी बॅच आहे याची फीज 1999 आहे, पण पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी, पहिले जे 200 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सध्या 25% ऑफ आहे, बरोबर। जर तुम्हाला बॅच जॉईन करायची तर काय केलं पाहिजे, आपलं PDK अकॅडमी म्हणून प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोअरला जा, PDK अकॅडमी म्हणून सर्च करा, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा। काही अडचण आली तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। याच्या रिगार्डिंग तुम्हाला सगळी प्रोसेस मोबाईलवर कॉल केला तरी भेटेल, किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड केलं का तरीसुद्धा तुम्हाला इन क्लिअरमध्ये तिथं पोस्टर्स आहेत, तुम्हाला लगेच कळतं की ही बॅच आहे। या व्यतिरिक्त जर समजा काय होतं, आपण अभ्यास करतो, अभ्यास करता करता नेमकं स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काय चाललं काहीच कळत नाही, आम्हाला काही डायरेक्ट तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा, इमर्जन्सी आहे, तर तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार, तर त्याच्यासाठी आपले हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, सगळ्यांना जॉईन करून ठेवा, जेणेकरून काही इम्पॉर्टंट अपडेट असेल तर पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला, आजच्या सेशनमध्ये आपण काही अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहेत। नुसते प्रश्न नाही बघणार, प्रश्नांसोबत तेच उत्तर का आलं, बरोबर, त्याचं काय ॲनालिसिस होतं, त्याच्या संदर्भाने काय माहिती तुमच्याकडे असली पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण बघूया। आज आपण 20 सेकंद देणार आहे एका प्रश्नाला। नेहमीप्रमाणे पूर्ण प्रश्न वाचा, सगळे ऑप्शन्स वाचा, मग क्लिक करणार आहे। वाचूया पहिला प्रश्न काय बघा, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली, वाक्य प्रकार ओळखा। इथं वाक्प्रचार नाही बरं का, ह्या अशा चुका होतात, याला म्हणतात सिली मिस्टेक्स। वाक्य प्रकार ओळखा। पहिला ऑप्शन प्रश्नार्थी वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य। आता मी काय तुम्हाला डायरेक्ट आन्सर नाही देणार, कारण आन्सर दिलं तर तुम्हाला काही कळणार नाही। याच्या संदर्भाने तुम्हाला त्याच्या रिगार्डिंग काय माहिती असली पाहिजे ती मी आधी तुम्हाला सांगतो। बघा,
हा जो प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे इथं हे जे वाक्य दिलंय ना त्यांनी, हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला ना एक घटक मराठीचा माहिती पाहिजे, तो म्हणजे उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? हे असं अव्यय आहे. आता अव्यय जे असतात ते अविकारी, विकारी ह्या गोष्टी आपण नंतर बघूया. असे काही शब्द आहेत, आता या ठिकाणी अविकारी शब्द म्हणतोय मी, असे काही अविकारी शब्द आहेत की ते शब्द काय करतात, दोन शब्द किंवा दोनपेक्षा जास्त शब्द एकमेकांना जोडतात. समजा तो आणि ती, तो व मी, आता आणि व यांनी दोन शब्द जोडले. हा जो अविकारी शब्द आहे त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. कधी कधी काय होतं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला देखील आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. जसं की समजा तो शाळेत आला आणि मागे जाऊन बसला. आता इथं जो आणि आहे हा अविकारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॅचमध्ये तुम्हाला अविकारी शब्द कसा, विकारी शब्द कसा हे डिटेल गोष्टी कळेल. आजच्या सेशनमध्ये या प्रश्नाच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगून ठेवतो की एखादा असा शब्द जो काय करतो, दोन वाक्य जोडतो किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य जोडतो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द जोडतो, ते शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. उदाहरण, तो आणि ती, बरोबर, आणि तो व तो व ती. आता इथं व काय झाला, उभयान्वयी अव्यय झाला. समजा मी भिकाऱ्याला सदरा दिला आणि पैसे दिले, म्हणजे सदरा पण दिला आणि पैसे पण दिले. इथं आणीने काय केले, दोन शब्द, दोन वाक्य या ठिकाणी जोडले. अशा पद्धतीने जे शब्द असतात अविकारी त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. विकारी, अविकारी या गोष्टी आपण नंतर बघूया. कळलं तुम्हाला? आता उभयान्वयी अव्यय कळलं. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वाक्य प्रकार कोणता जर ओळखायचं असेल तर तुम्हाला उभयान्वयी अव्यय कळलं पाहिजे. आता याचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरा आहे गौणत्व सूचक, बरोबर. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार आहेत, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. इकडचं नंतर बघूया. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे पुन्हा चार प्रकार पडतात. समुच्चय बोधक. आता समुच्चय बोधक म्हणजे काय, बेरीज बोधक म्हणू शकतो आपण, लक्षात ठेवण्यासाठी द प्लस. याच्याबद्दल इन डिटेल आपण बॅचमध्ये बघूया. सध्या आपल्याला गरज नाही, आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. दुसरा आहे विकल्प बोधक, तिसरा आहे न्यूनत्व बोधक आणि चौथा आहे जो आपल्याला बघायचा आहे परिणाम बोधक. आणखी एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला जो शब्द आहे अविकारी जो शब्द आहे तो जर इथला असेल, म्हणजे तो जर समुच्चय बोधक असेल, विकल्प बोधक असेल, परिणाम बोधक असेल, न्यूनत्व बोधक असेल, बरोबर, तर तो शब्द काय म्हणू शकतो आपण. समजा एखादा शब्द आहे विकल्प बोधक, तर तो काय झाला, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय झाला. जर वाक्य किंवा दोन शब्द जर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जर जोडलेलं असेल तर ते संयुक्त वाक्य असतं. जर एखादा शब्द आहे अविकारी आणि तो गौणत्व बोधक आहे किंवा गौणत्व सूचक आहे, तो गौणत्व सूचित करतोय, तर असा जो अविकारी शब्द असतो ते जे वाक्य जोडले जातील ते मिश्र वाक्य असेल. कळलं तुम्हाला? शॉर्टमध्ये सांगतो. जर हे प्रधानत्व सूचक असेल ना तो शब्द, तर समजून घ्यायचं, काय समजून घ्यायचं की त्याच्यापासून संयुक्त वाक्य तयार होईल. गौणत्व सूचक असेल तर मिश्र वाक्य तयार होईल. आज आपण ना परिणाम बोधक बघूया. आता हे शब्दांवर व्हॅल्यू द्यायची नाही इथे, म्हणून आता इथं मी सांगितलं आणि व शब्दांना नाही, तो अर्थ बघायचं आपल्याला, ते वाक्य बघायचं, त्याचा अर्थ बघायचा. आता परिणाम बोधक इथं मी तुम्हाला सांगतो, परिणाम बोधक मध्ये कसं वाक्य असू शकतं. आता परिणाम बोधक वाक्य म्हणजे काय, की एखादं वाक्य आधी ते देतात आणि त्याचा परिणाम पुढे देतात. फॉर एक्झाम्पल बघा, मधुने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले. बघा, मधुने उत्तम भाषण केले, त्याचा परिणाम काय, म्हणून त्याला बक्षीस मिळाले. दुसरं, सायकल वाटेत नादुरुस्त झाली सबब मला उशीर झाला. बघा, सायकल वाटेत नादुरुस्त झाली, त्याचा परिणाम बघा, सबब मला यायला उशीर झाला. बरोबर आहे. आणखी एक वाक्य बघूया. तुम्ही त्याचा अपमान केला म्हणून तो तुमच्याकडेच येत नाही. काय, तुम्ही त्याचा अपमान केला, त्याचा परिणाम काय झाला, म्हणून तो तुमच्याकडे येत नाही. इथं म्हणून, सबब हे जे शब्द आहेत हे उभयान्वयी अव्यय आहेत. आता वाक्याचा अर्थ व्यवस्थित बघून घेतला तर नीट लक्षात येतं आपल्या की त्याचा परिणाम पुढच्या वाक्यात आहे. म्हणजे हे काय झालं इथं, म्हणून किंवा सबब हे जे अविकारी शब्द आहे, हे जे उभयान्वयी अव्यय आहे ते परिणाम बोधक आहे आणि परिणाम बोधक हे प्रधानत्व सूचक आहे. मग प्रधानत्व सूचकने जे वाक्य जोडले जातील ते काय झालं, संयुक्त वाक्य झालं. सिंपल आहे. आता बघा, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. बघा, पाऊस वेळेवर आला, त्याचा परिणाम बघा, म्हणून पिके वाचली, याचा परिणाम पुढे दिला, म्हणून हा जो अविकारी शब्द आहे हे उभयान्वयी अव्यय आहे, प्रधानत्व सूचक अव्यय आहे आणि परिणाम बोधक आहे.
कधी कधी ना प्रश्न असा विचारतात, कधी कधी कोणतं उभयान्वी अव्यय आहे असं विचारतात, म्हणून दोन्ही कॉन्सेप्ट मी इथं कंप्लीट केल्या. आता तुम्हाला हे कळलं, मग मला सांगा प्रधानत्व सूचक आहे ना हे, मग याच्यापासून जे वाक्य तयार होईल ते कोणतं असतं? संयुक्त वाक्य असतं. म्हणजे याचा ऑप्शन नंबर 2 काय आहे? बरोबर आहे. सिंपल होतं ना. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पण सिंपलच आहे. बघा, प्रश्न खूप सिंपल येतात पण ट्रिकी करतात. नीट बघून घ्या, नीट बघा. फक्त 20 सेकंड्स, 20 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. काय प्रश्न? प्रथम ग्रासे मक्षिका पातः या म्हणीचा अर्थ ओळखाय. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, सरळ सरळ अर्थ अजिबातच नसतात, वाकड्यातच असतात ते. आता इथं म्हण आहे ना, वाकड्यातच अर्थ असणार. बघा, तुम्ही जर असं विचार केला, प्रथम म्हणजे पहिला, ग्रासे म्हणजे काय? घास, मक्षिका म्हणजे काय? माशी, म्हणजे पहिल्या घासालाच मधमाशी किंवा पहिल्या घासालाच माशी सापडली असा अर्थ होत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, हे वाकड्यात चालतात. कोण? वाक्प्रचार आणि म्हणी. मग बघा, पहिल्या घासाला मधमाशी सापडली, सरळ सरळ नाही. एखादी अमुक अमुक, पहिल्या घासाला आनंद झाला, पहिल्या घासाची चव चांगली असते. आता तुम्हाला कळलं नाही आता उत्तर. प्रथम ग्रासे मक्षिका पातः म्हणजे एखादी चांगली गोष्ट आपण सुरू केली का पहिल्याच वेळेस काहीतरी विघ्न येणं. उत्तर काय? ऑप्शन क्रमांक, पर्याय क्रमांक 2. एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे. कळलं तुम्हाला? आता एक म्हण तुमच्या लक्षात आली, म्हणजे तुमच्या आता लक्षात येतंय की जिल्हा बँकेला हे म्हणी, वाक्प्रचार, उभयान्वी अव्यय असे काही प्रश्न आहेत ते नेहमी आपल्याला विचारले जातात, ते व्यवस्थित करून ठेवायचे. चला पुढे बघूया. काही शब्द आहेत बघा इथे. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. इथे 4 वेगवेगळे पर्याय दिले, त्यांचे वेगवेगळे शब्द दिले आणि पुन्हा 4 पर्याय दिलेत. म्हणजे इथं 4 शब्द ग्रुप दिलेत आणि 4 पर्याय दिले. कसं ओळखणार? आहे की नाही ट्रिकी? सिंपल आहेत, सिंपल एकदम. तुम्हाला मी हे कसं ओळखायचं याच्या आधी ट्रिक देऊन ठेवतो. तुम्हाला काही गोष्टी समजून सांगितल्या की तुम्ही म्हणणार अरे इतका सिंपल क्वेश्चन होता. आता 2 शब्द आहे, 2 प्रकारचे शब्द लक्षात ठेवा सध्या. एक आहे तत्सम शब्द आणि एक आहे तद्भव शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय? की जो संस्कृत मधला शब्द त्याच्या रूपामध्ये बदल न होता जशा त्या तसा मराठीमध्ये आला त्याला म्हणतात तत्सम शब्द. जसं की बघा, कर्ण, चक्र, विद्वान, जल. ते जल मला दे बरं, जल दे बरं. बरोबर? कमंडूल मधलं जल तुझ्या चेहऱ्यावर फुंकतो असं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, जल हे झाले तत्सम शब्द. कळलं का तुम्हाला? बरोबर? काही शब्द असे आहेत ते संस्कृत मधून आले पण त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल झाला. जर मूळ रूपामध्ये बदल होऊन जो शब्द मराठीमध्ये आला अशा वेळेस त्याला म्हणायचं तद्भव शब्द. त्याला काय म्हणायचं? तद्भव. जशाच्या तसा आला तत्सम शब्द, मूळ रूपामध्ये बदल होऊन आला तद्भव शब्द. मग आता बघा बरं, नीट बघा. पाय, पद पाय, पर्ण पान, सासू सासरा. आता बघा, पाय म्हणजे पद, बरोबर आहे. त्यानंतर पान, पर्ण, तत्सम शब्द पर्ण, त्याचा मराठीत येताना झाला पान, बरोबर आहे. पाद, इथं या ठिकाणी पाय, त्याचा पद असं झालं, बरोबर आहे. त्यासोबत सासू, सासूला संस्कृतमध्ये आपण काय म्हणतो? स्वश्रू, स्वश्रू, बरोबर आहे. यासोबत सासरा, त्याला आपण मराठी संस्कृतमध्ये काय म्हणतो? श्व. आता स्वश्रू म्हणजे काय? सासू. तत्सम शब्द स्वश्रू आहे. तद्भव शब्द काय झाला? सासू. तत्सम शब्द काय आहे? श्वशूर. श्वशूर, बरोबर. श्वशूर हे काय झालं? तत्सम शब्द झाला. मराठीत त्याचा रूपामध्ये बदल झाला आणि सासरा हा शब्द आला, बरोबर आहे. म्हणजेच काय? म्हणजे हे जे आहेत कोण? पाय, पान, सासू आणि सासरा हे काय झाले? तद्भव शब्द झाले. मग तत्सम शब्द कसे? पाय, पद, पाद असं म्हणतात. पान, पर्ण, सासू, बरोबर. आत्ताच तुम्हाला सांगितलं सासू म्हणजेच काय? स्वश्रू आणि सासरा म्हणजे काय? श्वशूर. अशा पद्धतीने तत्सम आणि तद्भव लक्षात आले. बाकीचं इथं आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला कळलं अनालिसिस, पण एवढं लक्षात ठेवायची सुद्धा गरज पडत नाही जर तुम्ही इलिमिनेशन टेक्निक शिकलेलं असेल. नीट बघा बरं. कर्ण, कर्ण काय झाला? संस्कृत झाला. कान तद्भव झाला, हो ना. म्हणजे हे ए असलं नाही पाहिजे. बघा इथे ए आहे, चालणार नाही. इथे ए आहे, चालणार नाही. इथे सर्व पर्याय बरोबर म्हणजे ए आहे, चालणार नाही. काही बघायचीच गरज नव्हती, काहीच बघायची गरज नव्हती. ऑप्शन 3
पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. कळलं, तुमच्या लक्षात आलं? अशा पद्धतीने कधी कधी इलिमिनेशन टेक्निक वापरून आपण उत्तर काढू शकतो. त्याच्यासाठी खूप अभ्यास करायची अजिबात गरज नसते. व्यवस्थित बघा बरं. पुढचा प्रश्न बघा. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. बघा, निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते, कारण योग्य म्हणीचा वापर करा. इथे पण म्हण विचारली विद्यार्थी मित्रांनो. म्हण आली, अलर्ट व्हायचं, काहीतरी घोळ झालेला आहे. सरळ सरळ अर्थ अजिबात घ्यायचं नाही, म्हण वाकड्यात जाते असं लक्षात ठेवा. बघा बरं, म्हणजे एखादी, आता ही स्त्री आहे निर्मला, ती काय सासू आहे, पण तरी सुनेचा तो त्रास सहन करते. पण सून काय, नोकरी करते ना, फॉल्ट तिथे आहे. म्हणजेच काय की सासू असून सुद्धा नोकरी करणाऱ्या सुनेचा ती त्रास सहन करते. त्या अर्थाची म्हण ओळखायची. आपल्याला सवय आहे, आता म्हणी कळतात आपल्याला. आपण खेडेगावात असल्यामुळे आपल्याला सगळं इझिली कळून जातं. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, काही काही लोक असतात इकडं तिकडं 2-4 थडीवर, तर ते सगळीकडून उपाशी राहतात. अशा अर्थाची ती म्हण आहे. दुभत्या गाईच्या लाथा गोड. बघ, ही जी आहे दुभत्या गाईच्या लाथा गोड. जी गाय आहे ती दूध देते, त्याच्यामुळे तिने लाथा मारले तरी गोड मानून घेतलं. सेम अर्थ इथं प्रतीत होतो. पुढे बघा, पळसाला पाने तीनच. या म्हणीचा काय अर्थ होता, सगळीकडे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. त्यानंतर भुकेला कोंडा निजेला धोंडा. एकदम म्हणजे एकदम गरिबीची हलाखीची परिस्थिती. खायला कोंडा खावा लागतोय, झोपायला धोंडा आहे, म्हणजे हलाखीची परिस्थिती. म्हणी सगळ्यात सांगितलं तुम्हाला. या ठिकाणी कोणती म्हण बसते मग, दुभत्या गाईच्या लाथा गोड. हो ना, सिंपल आहे. चला पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थित बघा. उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी न वाले, या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आता पहिली गोष्ट तुम्हाला वाक्प्रचारच कळला पाहिजे कोणता आहे. तर कोणता इथे, नाकी न वाले. बघा, पायाला गोळे आले, येणे, जीवात जीव येणे, जीव टांगणीला लागणे, प्राण कासावीस होणे. विद्यार्थी मित्रांनो, इथं ना तुमचं कन्फ्युजन 2 ठिकाणी होणार आहे. पायाला गोळे येणे ही काय अभिप्रेत नाहीये, इथे लगेच कळतं. उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या पार, आपण म्हणतो ना, अरे ती एकदम एवढी कठीण होती का शेवट अटेम्प्ट पूर्ण होईपर्यंत नाकी न आले माझे. म्हणजे काय पायाला गोळे आले ते का, नाही. तिथं काय पायाला गोळे आले होते का शेवटचा अटेम्प्ट व्हायला, नाही. जीवात जीव आलता का, अजिबात नाही. आता तुम्हाला इथं दोघांमध्ये अडचण आहे. जीव टांगणीला लागणे की प्राण कासावीस होणे, काय उत्तर द्याल तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. जीव टांगणीला लागणे आणि प्राण कासावीस होणे. विद्यार्थी मित्रांनो, आमचा मुलगा, फॉर एक्झाम्पल एक असं घ्या काय, आमचा मुलगा जंगलात गेला, पण संध्याकाळचे 8 वाजले, अंधार पडला, अजून काय येत नाहीये, म्हणून आईचे काय झालं, आईचं काय झाले, नाकी न वाले का, असं म्हणू का आपण, नाकी न वाले, नाही. आपण काय म्हणू, तिचा जीव टांगणीला लागला. म्हणजे काय झालं, काय झालं असेल, कसं झालं असेल, वाघाने तर नाही खाल्लं ना, कालच बिबट्या गावात येऊन गेला, याला म्हणायचं जीव टांगणीला लागणे. आणि प्राण कासावीस म्हणजे काय की काय झालं यार, इतके एवढं चढले लोंढे काका, इतके वरती गेले, पार नाकीनव, कधी वरचा शेंड्याला पोहोचतो किल्ल्याच्या, तर त्याला म्हणायचं नाकीनव आले. बरोबर, म्हणजे पार प्राण कासावीस होऊन जाणे. कळलं, दोघांमध्ये मेन थोडासा डिफरन्स आहे. म्हणून अशा वेळेस नीट व्यवस्थित बघावं लागतं. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे, प्राण कासावीस होणे, या ठिकाणी फिक्स्ड परफेक्ट बसतंय. बरोबर आहे, जीव टांगणीला लागणे इथे बसत नाही. चला पुढे बघणार आहे आपण. पुढचा प्रश्न बघा, पत्नी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. विद्यार्थी मित्रांनो, असलेला नाही विचारला, नसलेला विचारला. कळलं तुम्हाला, मी आज तुम्हाला सिली मिस्टेक सांगून ठेवतोय जेणेकरून तुम्ही चुका करणार नाही. इथे काय बघा, दारा, कलह, कांता, कलत्र. बघा बरं काय उत्तर आहे. आता तुम्हाला ना पत्नी या शब्दाचे, बघा बरं का, पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द करून ठेवावे लागतील. बरोबर, आता काही लोकांना सवय असते, म्हणजे सगळे जोक्स पत्नीवर तयार होतात, म्हणून आपण म्हणतो पत्नी म्हणजे कलह. बरोबर, तर तसं नाही. तर तुम्हाला आधी मी पत्नीच्या आधी कलह म्हणजे काय, कलह म्हणजे काय, भांडण, हो ना, म्हणजे समानार्थी शब्द भांडण. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, तंटा, त्यासोबत काय, तंटा. हे काय झाले, कलह, भांडण, तंटा, हे शब्द काय झाले तुमचे समानार्थी शब्द झाले. आणखी काय, कलागत. आपण म्हणतो का, ही बाई नुसती कलागती लावते. बरोबर आहे, दुपारची वेळ झाली, निवांत बसल्या
की कलागती सुरू झाल्या, याचं असं त्याचं तसं. तर या ठिकाणी हे समानार्थी शब्द आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता इथं जर बघितलं तर हे शब्द तुम्हाला कळले. आता तुम्हाला ना पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द माहिती पाहिजे. पत्नी म्हणजेच काय? दारा, कांता, कलत्र, नीट बघा, कलत्र, अर्धांगिनी, हे काय झाले? वामांगी, सहचरी, हे सगळे काय झाले? पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द झाले. कोणते कोणते? पत्नी, दारा, कांता, कलत्र, अर्धांगिनी, वामांगी, सहचरी, एवढं लक्षात ठेवावं लागेल. मग आता सांगा नसलेला शब्द कोणता आहे? कलह. इतका सिंपल होता, हो ना? चला पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट, वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. या अर्थाची म्हण कोणती? या अर्थाची म्हण म्हणजे एखादी वाईट कृत्य केलं की आधी उघडकीस येतं काय? पोलीस आले तर आमच्याच घरी येतात काय? इथंच कमून आले, त्याच्या डोक्यात तोच खटका जर असेल तर अशा अर्थाची म्हण. बळी तो कानपिळी म्हणजे एखाद्याची ताकद असेल तर तो सगळे कामं करून घेतो, अशा अर्थाची म्हण. चोराच्या मनात चांदणं. आता चांदणं पडलं, चोराला भीतीच. चांदणं पडतं काय? धरलं जातं काय मी? कारण अंधारामध्ये त्याचा सगळा मामला असतो. बरं, सगळा चोराचा मामला. बरोबर. याच्यामध्ये काय होत असतं की चोर रात्र असेल तर ओके, चांदणं पडलं की त्यांना भीती. म्हणजे अशा वेळेस काय होतं? चोराला चांदण्याची भीती वाटत असते. चांदणं पडलं म्हणजे धरलं जाईल मी, लोकांना नजरेत येईल. नीट बघा, वाईट कृत्य करण्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. म्हणजे चोराच्या मनात चांदणं ही म्हण इथं परफेक्ट बसते. कर नाही त्याला डर कशाला? अजिबात बसत नाही. दिव्याखाली अंधार अजिबात बसत नाही. दिव्याखाली अंधार म्हणजे एखादे शिक्षक सगळ्यांना सांगत असेल अभ्यास करा, असं करा, IPS व्हा, IAS करा, UPSC करा, आणि त्यांचा मुलगा चोर निघाला, आता ते निघाला म्हणून सांगतो, त्यांचा मुलगा चोऱ्या करायला लागला म्हणजे दिव्याखाली अंधार. त्यांच्या मुलाला काहीच येत नाही, अभ्यासच होत नाही, त्याला अर्धा तास पण जागेवर बसवत नाही म्हणजे दिव्याखाली अंधार. अशा वेळेस ही म्हण बसते. कर नाही त्याला डर कशाला? मी ती चुकीच केलेली नाही तर मी भिवू कशाला? बरोबर आहे. तर याच्यासाठी ही म्हण बसते. चोराच्या मनात चांदणं. नीट लालन लक्षात. तुम्हाला मी आज वेळ घेतोय कारण आता आपण स्टार्टिंग करतोय. कारण काय होणार आहे? ADCC बँकेची कंपनी ही TCS IBPS नसणार आहे. त्याच्यामुळं कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे सगळे प्रश्न आपल्याला बघावे लागतील. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर अनालिसिस करावं लागणार आहे प्रत्येक MCQचं. पुढे बघूया. सोने या शब्दाला बघा, नीट बघून घ्या. सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोण? निवडा. आपल्याला समानार्थी शब्द बघायचा आहे. सोने काय काय? ऑलरेडी सिंपल सरळ क्वेश्चन आहे. सोने, आता हेच कळलं पाहिजे तुम्हाला. सोने या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? तर ऑलरेडीच आहे बघा. सोने, कनक, सुवर्ण, हेम आणि कांचन, एवढे 5 शब्द विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवा. म्हणजे सोने या शब्दाचे एवढे 5 काय आहे? हे 5 समानार्थी शब्द आहेत. म्हणजे याचा पर्याय कोणता बरोबर? सर्व पर्याय बरोबर. यदा कदाचित याच्यावर कसाही प्रश्न फिरू द्या, जर तुम्ही एवढे 5 समानार्थी शब्द तुमच्या लक्षात असतील तर तुमचा प्रश्न अजिबातच चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा. देशी शब्द आधी आपण तत्सम पाहिले, तद्भव पाहिले, आता आपण देशी शब्द कोणते? एकदम सिंपल आहेत, एकदम सिंपल आहे. हे देशी शब्द आधी शिकून घेऊया आणि मग येतं उत्तर कोणतं येतंय ते बघूया. तर आता आपण देशी शब्द कोणते कोणते आहेत बघा. मी देशी शब्द इथे सांगतो. वांगे, बरोबर, वांगे हे जो शब्द आहे हा देशी शब्द आहे. यासोबत बाजरी, बोका, हे सगळे काय झाले? देशी शब्द आहेत. रेडा, दगड, धोंडे, बघा, वांगे, बाजरी, बोका, रेडा, दगड, धोंडे हे सगळे काय झाले? देशी शब्द आहेत. यासोबत चिमणी, त्यानंतर ओसरी, हे देशी शब्द आहेत. या व्यतिरिक्त आणखी आपले जे शरीराचे बॉडी पार्ट्स आहेत ना, जसे की आता बॉडी पार्ट्स कोणते ते सांगतो. जसे की कंबर, बरोबर, जसे की कंबर, डोळा, डोके, डोळा, डोके,
बरोबर, म्हणजे शरीराचे जे बॉडी पार्ट्स आहेत ना, हे सगळे माणसाच्या शरीराचे जे पार्ट्स आहेत ते सगळे देशी शब्द आहेत. मग डोळा, डोके, हाड, पोट, कंबर, हे सगळे काय झाले विद्यार्थी मित्रांनो, देशी शब्द आहे. कसं लक्षात ठेवायचे, बॉडी पार्ट सगळे, कंबर, डोळा, डोके, पोट, हाड, याच्यात आहे का कुठे? नाहीये. जर असेल तर बॉडी पार्ट्स जेवढे असतील ते देशी शब्द. या व्यतिरिक्त आपल्याला हे शब्द लक्षात ठेवायचे. वांगे, बाजरी, बोका, रेडा, दगड, धोंडे, चिमणी, ओसरी. काळजी करू नका, बॅच मध्ये याचं एक आपण वर्डिंग बनवलेलं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे ते आपण सांगत असतो. ते लक्षात ठेवलं तरी चालेल. आता आपण सध्या एवढे जस्ट बघून घेणार आहेत की यांना देशी शब्द म्हणतात. मग आता याच्यामधून जर नीट बघितलं तुम्ही तर बघा, बाजरी, चिमणी, बोका आणि ओसरी, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय झाला? ऑप्शन 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3 काय झाला? करेक्ट झाला. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट MCQ. जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार त्यांनी विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसं ओळखणार? ज्याला मघाशी सांगितलेलं उभयान्वी अव्यय थोडंफार कळालं असेल तर त्याला इथे कळेल. बघा, एक गोष्ट आधी तुम्हाला सांगून ठेवतो. जर वाक्यामध्ये जो, तो, जर, तर, ज्याला, त्याला असं जर आलं तर ते मिश्र वाक्य असतं, कारण ते जातं गौणत्व सूचक. आधी पाहिलं ना आपण, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. आता बाकी तर सोडा. जर वाक्यामध्ये जर, तर, जो, तो, जेव्हा, तेव्हा असं जर आलं तर याला म्हणायचं संकेत बोधक. गौणत्व सूचक मध्ये संकेत बोधक येतं, उभयान्वी अव्यय ते असतं ते. जर, तर, ज्याला, त्याला, जो, तो. आता इथे बघा, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला, म्हणजे ज्याला, त्याला, जो, तो असं येतंय. म्हणजे हे झालं संकेत बोधक, गौणत्व सूचक. आणि असं गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय कशाचं प्रतीत आहे, काय कळतं त्याच्यावरून? हे मिश्र वाक्य आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे हे वाक्य कोणतं झालं? मिश्र झालंय. पण एवढंच आहे का? नाही. नीट बघा, जो गरीब असतो, नीट बघा रे, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. इथं दोन वाक्य जोडलेत, पण जोडले कसे? बेरीज केली त्यांची. इन डिटेल आज आपण इथे बघणार नाही, याला वेळ जाईल. जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या ठिकाणी दोन वाक्यांचा काय झाला? मेळ झालाय, त्यांना जोडलंय. हे जे आणि आहे ना, हे समुच्चय बोधक. हे समुच्चय बोधक एकीकडे होतं ना. आता आपण समुच्चय बोधक डिटेलमध्ये आज बघितलेलं नाही, पुढच्या एका सेशनमध्ये आपण ते बघणार आहे. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक होतं, म्हणजेच ते कोणतं होतं? संयुक्त वाक्य तयार करत होतं. या आणीने कोणतं केलंय? संयुक्त. कोणतं केलंय? संयुक्त वाक्य. म्हणजेच या आणि हे जे उभयान्वी अव्यय आहे, अविकारी शब्द आहे, तो संयुक्त वाक्य दाखवतोय आणि हे जर, तर, ज्याला, त्याला हे मिश्र वाक्य दाखवतंय. म्हणजेच मग करेक्ट ऑप्शन कोणता इथे? दोघांचा मेळ घातला तर मिश्र संयुक्त. पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. चला पुढचा MCQ बघूया. रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले. या वाक्याचे केवल वाक्य कोणते? आता आपल्याला काय करायचंय? केवल वाक्य शोधायचंय. बघा बरं, ट्राय करा. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. तुम्हाला आधी केवल वाक्य काय ते मी व्यवस्थित समजून सांगतो. केवल वाक्य म्हणजे एखादं असं वाक्य ज्याच्यामध्ये एक कर्ता एक क्रियापद आहे. बरोबर आहे, बाकी काही नाही. एकदम सरळ, सिंपल, सरळ केवल वाक्य. आता इथे बघा, रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले. या वाक्याचे केवल वाक्य तयार करायचे. आता इथं एलिमिनेशन टेक्निक कशी असते बघा. रामूने काठी घेतली व कुत्र्याला झोडपले. इथं व हे काय आलं? उभयान्वी अव्यय आलं. पुन्हा त्यांनी काय केलं? समुच्चय बोधक, दोघांना एकत्र केलंय. म्हणजे हे काय झालं? संयुक्त वाक्य झाले की नाही? आठवलं का आता? समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, कोणतं? संयुक्त वाक्य. इथे बघा, रामूने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपले. इथे पण याने काय केलंय? समुच्चय बोधक आहे, कारण आणि इथे जोडलंय. त्याने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपलं. या ठिकाणी आणीने हे उभयान्वी अव्ययाने काय केलंय? दोन वाक्य जोडले. इथं बघा, घेतली
झोडपले, 2 क्रियापद झाले. रामूने काठी घेतली, झोडपले, 2 क्रियापद झाले. मला तर एकच क्रियापद पाहिजे, एकच कर्ता पाहिजे, तेव्हा केवल वाक्य होईल. मग याच्यासाठी बघा आपण काय करू शकतो, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. आता एकच क्रियापद झालं, हे म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय झालं, केवल वाक्य झालं. अशा पद्धतीने आपल्याला ते शोधावं लागतं. करेक्ट आन्सर कळलं, ऑप्शन दुसरा, पर्याय दुसरा, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. या ठिकाणी फक्त बदल करायचा होता. कळलं तुम्हाला? चला पुढचा एमसीक्यू बघा. हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जसं समानार्थी शब्दावर प्रश्न विचारले जातात तसे विरुद्धार्थी शब्दावर देखील 100% प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला हर्ष म्हणजेच काय? हर्ष म्हणजे आनंद, बरोबर आहे. आणि त्याच्या विरुद्ध काय होतं? खेद, बरोबर. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आनंद नाही, खेद. करेक्ट, बरोबर. तर पर्याय तिसरा जो आहे खेद, हे त्याचा विरुद्धार्थी झाला. लक्षात ठेवावं लागेल, सिंपलच होता. पुढचा एमसीक्यू बघा बरं. नेक्स्ट एमसीक्यू. आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. आपण नाही म्हणत का तुला तुझी पाठ दिसत नाही, सगळं गाव पाहतो पण तुला तुझी पाठ दिसत नाही, म्हणजे काय? तुला तुझे दोष दिसत नाहीत, हो ना. हात म्हणजे आम्ही गहू खातो, खरंच गहू खातो का? आपण गहू घेतो खातो का? नाही. त्याचा वेगळा अर्थ असतो. आमच्या घरावरून हत्ती गेला, आत्ता जस्ट गेला, मग आपण काय म्हणणार? घरावरून गेला का? नाही. असले समाजातले साप ठेचलेच पाहिजे, म्हणजे साप घेऊन ठेचायचेत का? नाही. याचा मिनिंग वेगळा असतो, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आता बघा, आपली पाठ आपल्याला दिसत नाही, याचा काय अर्थ होऊ शकतो? ध्वन्यार्थ काय बघा. दुसऱ्याचे दोष दिसत नाही का? नाही. आपली आहे ना, हे नाही. मग स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही, बरोबर आहे. स्वतःचे गुण स्वतःला दिसतात, असं का? याचं उलट करायचं का? नाही. जे अर्थ नाही बदलायचा. दुसऱ्याचे गुण दिसतात, आपले नाही दिसत, असं डोकं नाही लावायचं. जे सांगितलं तेच, म्हणजे आपले दिसत नाही म्हणजे दुसऱ्याचे दिसतात, असं नाही. म्हणजे मग पर्याय काय आहे? ऑप्शन दुसरा जो आहे, पर्याय दुसरा, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत, हे त्याचं काय झालं? करेक्ट उत्तर झालं. पुढे बघूया. नेक्स्ट एमसीक्यू बघा. सिंपल आहे. गोडवा हा शब्द, गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? नाम हा जो घटक आहे, आपण जेव्हा मराठी बघतो तेव्हा पहिल्यांदा काय करतो आपण? एकदा आपल्याला अक्षर कळले, वर्ण कळले की आपण लगेच नाम घेतो. आता नाम हा, नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, डिटेलमध्ये आपण नंतर बघू. सामान्य नाम काय, बाकीचं सगळं नंतर बघू. सध्या मी तुम्हाला एक प्रकार सांगतो, तो म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता भाववाचक नाम म्हणजे काय, त्याची अगोदर व्याख्या बघा. समजा ज्या नामाने एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या प्राण्याचा याच्या अंगी, म्हणजे ज्या नामाने एखादी वस्तू असेल, प्राणी असेल, याच्या अंगी असलेला एखादा गुण, धर्म किंवा भाव, त्याच्या अंगी असलेला एखादा गुण, धर्म किंवा त्याने केलेली एखादी क्रिया किंवा त्यांनी एखादी केलेली क्रिया असेल, समजा तो पळाला, धावणे, ही काय झालं? भाववाचक नाम झालं. परत एकदा डेफिनेशन प्रॉपर करून घ्या. भाववाचक नाम म्हणजे काय की एखादी वस्तू किंवा एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्या अंगी असलेला गुण, धर्म, यांच्या अंगी असलेला भाव, यांनी केलेली क्रिया, त्यांची असलेली स्थिती, यांचा जेव्हा बोध होतो त्या नामाला आपण भाववाचक नाम म्हणतो. जसं बघा, माझ्या अंगी असलेलं मनुष्यत्व, बरोबर, माझ्या अंगी असलेलं सौंदर्य, याच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय झाले? माझ्या अंगी असलेलं मानवता, हे सगळं काय झालं? अंगी आहे ना, तो गुण, धर्म आहे, मी नाही येतो, माझ्या अंगी असलेला आहे, जो दिसत नाही. भाववाचक नाम कधी दिसत नाही. मनुष्यत्व, शत्रुत्व, गोडवा, बरोबर, हे सगळे काय झाले? भाववाचक नाम झाले. आता ना आपण भरपूर तिथं भाववाचक नाम बघतो, एकदा बघितल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं. कधी कधी क्रिया असते, त्याची स्थिती असते, बरोबर. मरणे, आता मरण हे स्थिती झाली का? म्हणजे क्रिया झाली का? धावणे ही झाली क्रिया, स्थिती. वृद्धत्व, हे सगळं काय झालं? भाववाचक नाम झालं. कळलं तुम्हाला? भाववाचक नामाचं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं, डिटेल आपण नंतर बघू. कळलं? आता इथं काय झालं? गोडवा आपण एखाद्या फळाच्या अंगी असतो, म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्तीच्या, प्राण्याच्या अंगी असलेला गुण, धर्म म्हणजे भाववाचक नाम. एखाद्या फळाच्या अंगी असलेला गोडवा म्हणून काय झालं? भाववाचक नाम. सामान्य नाम नाही, विशेष नाम नाही. रमेश, गणेश, शंकर हे सगळे काय झाले? विशेष नाम झाले. समजा इथं सगळे वर्गात मुलं बसले, मी म्हटलं 10 मुलं या, 10 मुलं आले, सामान्य नाम, सगळे मुलं आहेत.
याच्यापैकी मी रमेश उठण इकडे आहे तर रमेश एकटाच येईल, ते झालं विशेष नाम. आणि त्याच्या अंगी असलेला गोडवा, बरोबर आहे, एखाद्या फळाच्या अंगी असलेला गोडवा म्हणजे हे झालं भाववाचक नाम. सरळ होतं, पण तुम्हाला मी असं कन्सिडर करतो की तुम्ही आता पहिल्यांदाच अभ्यास करताय, त्याच्यामुळे आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोय. पुढे बघा, लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत या वाक्याचा प्रकार ओळखा. किंवा आलंय, नीट बघा. आता तुम्हाला मी सांगितलं परिणामबोधक, परिणामबोधक हे आहे का इथे? परिणाम झालाय का? म्हणजे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं तो तुमच्याकडे येत नाही, का नाही? त्याचा परिणाम, तुम्ही त्याचा अपमान केला म्हणून तो तुमच्याकडे येत नाही, त्याचा परिणाम काय म्हणून तो तुमच्याकडे येत नाही, असं इथं दिसतंय का? नाही. हे कट झालं, हे कट झालं. आता तुम्हाला मी एक गोष्ट इथं क्लिअर करतो की आपण ना जिथं प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय बघितले तिथं आपण 4 प्रकार बघितले होते: समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. परिणाम बोधक तर डिटेल मी तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला विकल्प बोधक सांगतो. आता मी तुम्हाला विकल्प बोधक उभयान्वी अव्यय सांगतो. आता विकल्प बोधक म्हणजे काय? का जर समजा एखादा विकल्प दिलेला असेल, बरोबर, एका उभयान्वी अव्यय तिथं वापरलाय आणि त्याने विकल्प दिला जर असेल तर ते काय असतं? विकल्प बोधक उभयान्वी अव्यय असतं. बघा, लोक आपली स्तुती करत किंवा निंदा करत, विकल्प दिला, स्तुती करा नाही तर निंदा करा, मला काय फरक पडत नाही. इथं काय झालं? विकल्प झाला, बरोबर. अशा पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. डिटेल एक्झाम्पल्स आपण नंतर बघू. सध्या एक गोष्ट लक्षात ठेवायची का विकल्प बोधक जे आहे, विकल्प बोधक उभयान्वी अव्यय हे जे आहे तर ते कशा पद्धतीने असतं? या ठिकाणी वाक्यामध्ये 2 विकल्प दिलेले असतात, स्तुती, निंदा. 2 विकल्प दिले, काही करा तुम्ही, स्तुती करा नाही तर निंदा करा, काही फरक नाही. अशा वेळेस याला म्हणायचं विकल्प बोधक संयुक्त वाक्य. आता संयुक्त का शब्द वापरला? विकल्प बोधक हे कोणाचा प्रकार होता? प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा होता. डावीकडे नव्हता का रे? मग प्रधानत्व सूचक म्हणजेच काय? संयुक्त वाक्य ते तयार करतं. म्हणून इथं विकल्प बोधक संयुक्त वाक्य असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. हे होतं आजचं सेशन. जर सेशन आवडलं असेल तर महत्त्वाचं आम्हाला मोटिवेशन भेटतं. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय, थँक्यू, जय हिंद.